बाबा बाह्या निंदा हातारे आपल्या वावरामध्ये तू त्या माया संग आधीच जायचं की नाही रे? मला पहिलेच मी कमरेनं होईना त्या बाईनं माया आता झाडावरला भुतुरावर आणले जरा पटापट हात चालवा हो. आमचं जर म्हातारा आलं ना तर लय ओरडते मला. मी याच्यानं रोजान येत नाही तुमचं म्हातार मी नाही हो. काय सांगा वहिनी तुम्हाला? मला तर रोजची करकस आहे त्याची. माझ्या जागी दुसरी असती ना फरकत घेऊन जातच होती इतक्या दिवसाची. माय वहिनी तुम्हाला लय त्रास आहे हो तुमच्या सासऱ्याचा नवऱ्याचा आहे. तुम्हाला काय सांगून फायदा हो वहिनी? माझ्या बहिणीची सासू बिमार आहे, तिच्यासाठी खरका आणून ठेवल्या. भेटाय जाऊ मायला तरी ये जाऊ दे नाही नुसती कामं लावायला शेतामध्ये. खरंच हो माय तुम्ही म्हणून दिवस काढले. बाप्पा यायचं ना झालंच नाही काय जीवा चापललं तुमचा ताल काय होय? निंदन झालं तर काय करायला? दिसायला गेलं का इतकं? काय कामामध्ये सवारी आहे काय? तिकडे त्या बाहेरच्या पाता लागल्या की सगळ्या 2 दिवस झाले ना तुम्ही त्याला सऱ्या निघाल्या नुसत्या. दंडाशीचं फवारला असतं तर गरज तरी होती का निंदायची? अगं तुला बोलण्यात काहीच फायदा नाही. आणि बाई तुला तर 200 रुपये रोज दिला की बाई तू जरा चटा हात चालू ना. आमची तर पहिलीच चापल कुठे आहे? एवढं करून तर नाव नाही. मी केलं असतं तर काय म्हणत होते की? नको ये बाई जाऊ दे. आणि बाई तो पोरग गावातून मागे लागून आला माय हे का तो पोरग होय रे त्या मायकडे आला का मग बाबा? जेवण केलं का बा? अरे पांडुरंगा बाई चापलेपणा करू नको. माझा जरा हात चालू आहे आता. पुरा पाणी जर पडलं उघड जर नाही पडली तर निंदा नाही होत नाही काहीच होत नाही. दाना जात नाही सोयाबीन घरी. हे असं मिनमिन करायचं असलं तर माझ्याने निर्णय होत नाही. कोणतंच काम करणं होत नाही. हे घरातून तर या, जातो मी. चला वहिनी, येतो. करू दे, बघू दे, काय करायचं. बापा सुनबाई नाराज झाली काय की